फोटोशूट ई चलन दंडावर जाहीर करण्यात आलेली 50% सूट तात्काळ लागू करून प्रलंबित दंड वसुली थांबवण्याची मागणी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात फोटोशूट ई चलन दंडावर 50% सूट देण्याची घोषणा केली होती। मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नसून उलट मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून दंड वसुलीची विशेष मोहीम सुरू असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सूट लागू होईपर्यंत प्रलंबित ई चलन दंड वसुलीची कारवाई तात्पुरती स्थगित करावी व याबाबत स्पष्ट शासन निर्णय प्रसिद्ध करून संबंधित विभागांना निर्देश द्यावेत अशी मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी केली। आर्थिक अडचणीत सापडलेल्या चालक वर्गाला शासनाने तातडीने दिलासा द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते। सर्वप्रथम मी वाहतूक शाखेचा आणि वाहतूक विभागाचे जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी पंढरपूरमध्ये एका चालकाला मारहाण केलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि अशी घटना जे याचे दोषी आहे त्या दोषींवर कडक कारवाई होईल अशी आमची ठामपणे मागणी आहे। ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ, फक्त चालकांचा। आज दिनांक 4 मार्च 2026 माननीय उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा विषय जे आहे ते आपल्या सर्वांना माहीतच असेल की आपण जे प्रलंबित ई चलन विषयी जे मागील महिन्यात आणि त्याच्या खाली महिन्यात पण आपण आंदोलन केले होते, निवेदन दिले होते, त्याचीच दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात 50% अभय योजनेअंतर्गत प्रलंबित ई चलनामध्ये 50% सूट देण्याचं आश्वासन दिला होता आणि त्याचा अजून तरी कोणता जी.आर निघालेला नाही आणि त्याच्यावर कोणती अंमलबजावणी झालेली नाही। आणि आपण बघितलं असेल की वाहतूक शाखेतर्फे मार्च एंडच्या नावाखाली आज चालकांना प्रलंबित ई चलन भरून घ्यावा किंवा अन्यथा गाड्या लावून घेतो असे प्रकारे जबरदस्तीने ई चलन काढून घेत आहे। त्याबद्दल माननीय उप जिल्हाधिकारी साहेब अभिजित पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मोहीम आपण वाहतूक शाखेने हाती घेतलेली आहे प्रलंबित ई चलनाबाबत, जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांची घोषणा पूर्ण होत नाही आणि त्यांची अभय योजनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रलंबित ई चलनावर आपण स्थगिती आणावे आणि वाहतूक शाखेंना असं समज द्यावे आणि त्यांना सूचना करावे अशी विनंती आज महासंघातर्फे करण्यात आलेली आहे। त्याबद्दल आज सर्व रिक्षा चालक सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी आज निवेदन दिलेले एकच सोबत। त्यामध्ये जळगाव आणि पुणे, भिवंडी, अहमदनगर या जिल्ह्यातही आज निवेदन देण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळात जर अभय योजना अंतर्गत ई चलन दर माफ 50% सूट देण्यात आली नाही तर महासंघ एक मोठं आंदोलन करण्याची तयारीमध्ये आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ।